आम्ही निघालोय त्रिमंदिर फिरायला. हे बघा इथून हे मंदिर दिसतंय का? या मंदिरावर आम्ही फिरायला चाललोय. ऍटलिस्ट 3 किलोमीटर तरी असेल. तिकडे चाललेलं आहे आणि आम्ही ह्या टोकावर आहे आणि त्या डोंगरावरती आहे. डिंग बघा मी कोण कोण चालले बघा चालले सर येते मला नाही ना असं त्यांनी पण लई जायना बघ अर्धी तरी पाठवली असती ना. लई जायना होती तर रस्ता आहे आपण लई जण आहे ना त्यामुळे आमची एप्राईट 3 किलोमीटर होती. एप्राईट हे बघा इकडे हे आमचं काळूबाईचं मंदिर आहे कांजळे. हे आहे पूल. कोणी गाड्या जातात पण कोणी का थांबत नाही. पोरींना पाठवलं एका गाडीवरती. हे बघा मागच्या वर्षी पावसामध्ये हा पूल वाहून गेलाय. काहीच राहिलं ना मोकळा पूल राहिलाय. ही नदी ह्या पुलाकडं जर त्या देवा भाऊ मी जर लक्ष घातलं तर लय बरं होईल. बघा येऊ आमचा कटडा ह्यावेळेस काय आपली नदी आपली नदी आहे. हो आता घरीच घेऊन जायचं नदीला. काय झालं? साडी काय वाटली? साडी हा मस्त वाटते. छान. हा काय आम्ही बघा 3 किलोमीटर चालत बघा आम्ही आता पोहोचलेलो आहे त्रिमूर्ती मंदिरावरती. म्हणजे आता जस्ट वर्ष झालं नवीन झालेलं आहे आणि चढत गेला आणि अगदीच सातारा हायवेला रोडच आहे. पुढे एवढं छान बघितलं नाही. हा डोंगर ते तो डोंगर 3 किलोमीटर बघा कुठे अरे बाबा ना तरी तुम्ही या रोडनी जाणार भेट द्यावी नक्की बघ. वरती पुढे बघ तेवढा दिदी आणि ते आमच्या अगोदर चालल्या त्यावरती मस्त छान ते फोटो काढत. हो माऊली लहान मुलांना पण खूप छान छान राईड आहेत. हे बघा सगळ्यात लहान आमची
लहान भाऊज आहे ती पण घसरकुंडी खेळते. एकदम छान, मुलं खूप खुश होतात, एवढं छान आहे. या गार्डनच्या साईडलाच एक शिवनेरी कार्यालय आहे, तिथे लग्न लावून फटाक्यांचा आवाज येतो. त्यामुळे सगळे शांत बसतात आपल्या मोबाईल, किती बस किती शांत दिसते आणि इकडे प्लेझंट फील आहे. त्याच्यामुळे म्हटलं आपण थोडस काहीतरी बसणार मुलं काय तिकडला कोण अंधार सातारा तू नाही मी केला इथं चालू आणि लक्षातच नाही बटन चालू करायचं.